नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिकट न होणारी घरगुती पद्धतीची जबरदस्त चवीची मसाला भेंडी। अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवली ना तर ताटातली भेंडी कधी संपली हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही। ही भेंडी एवढी चविष्ट लागण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे आपण याच्यासाठी जो मसाला बनवलेला आहे ना तो, कारण त्या मसाल्यामुळं ह्या भेंडीची चव अगदी दुप्पट तिप्पट वाढली। एवढी सुंदर ही आपली भेंडी बनते की मुलांना जर तुम्ही डब्याला दिलीत ना तर मुलं डब्बा सगळा संपवूनच आणतील, एवढी टेस्टी भेंडी लागते। तर मग पटापट भेंडीची रेसिपी बघून घेऊया। त्यासाठी मी इथं पाव किलो भेंडी घेतलेली आहे। आणि भेंडी जर तुमची चिकट होत असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे माहिती आहे का, तर ही भेंडी धुवून चांगली एकदम कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची। म्हणजे काय होतं की भेंडी अजिबात चिकट होत नाही, कारण भेंडी चिकट झाली की मुलं तर अजिबात खातच नाहीत। माझ्या घरी तर चिकट भेंडी अजिबात आवडत नाही। मग यासाठी काय करायचं, भेंडी धुतल्यानंतर तिला चांगली कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि मग तिला अशी चिरून घ्यायची। आणि आता चिरताना बघू शकताय फार जास्त ती चिकट नाही झालेली, त्यामुळं काय होतं भाजीसुद्धा छान बनते, कुरकुरीत भेंडी बनते। आपल्या भेंडीला अजिबात चिकटपणासुद्धा आलेला नाही आहे। आता आपण यासाठी मसाला बनवून घेऊया। पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेत आणि 1 चमचावर जिरं घातलेलं आहे। ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरवर चांगलं वाटता येईल। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आता यामध्ये आपण 1 चमचा तीळ घातले, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर आणि लाल तिखट आपण 1 चमचा घातलेलं आहे आणि मिक्सरवर चांगलं वाटून घेतलं। आता पॅनमध्ये पुन्हा आपण 1 चमचा तेल घातलं आणि जिऱ्याची चांगली फोडणी करून घेतली। फोडणी झाल्यानंतर मस्त अशी भेंडी आपण त्याच्यामध्ये परतवायची आहे। भेंडी लगेचच आपण याच्यामध्ये मसाले न वापरता काही मिनटं म्हणजे 5 मिनटं तरी आपण भेंडीला अशीच परतवत राहायचं आहे। तुम्हाला जर कुरकुरीत भेंडी हवी असेल ना तर भेंडीला 5 ते 7 मिनटं चांगली परतवून घ्यायची, म्हणजे काय होईल एकदम क्रिस्पी भेंडी आपल्याला भेटेल। आता चांगली परतवून घेतली आणि नंतर मग आपण जो मसाला बनवला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे। मसाला फार जास्त न घालता भेंडीला पूर्ण लागेल इतपत मसाला यामध्ये आपण घालायचा आहे। आणि आता चांगला मसाला घातल्यानंतर सुद्धा भेंडीला 5 मिनटं तरी चांगली परतवत राहायचं। वरून चांगलं मीठ घालून घ्या चवीनुसार आणि मग भेंडी मस्त अशी परतवत राहा आणि फक्त काय करायचं हलवत राहायचं, असं म्हणजे करपू नये खाली भेंडी। आणि 5 मिनिटं चांगली तिला आपण परतवत राहायचं आहे, कारण एकदम क्रिस्पी भेंडी आपल्याला हवी आहे म्हणून। आणि मस्त अशी आपली भेंडी बघा तयार झालेली आहे। ही मसाला भेंडी जर तुम्हाला बनवायची असेल ना तर अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तुमची भेंडी बनून तयार होईल। कमीत कमी वेळामध्ये मस्त टेस्टी भेंडी आपली बनून तयार होते। त्यामुळे वेळ न घालवता पटापट ही रेसिपी तुम्ही बनवा आणि सांगा मला कमेंट करून की तुमची भेंडी कशी झाली होती। एकदम क्रिस्पी आणि टेस्टी भेंडी आपली बनते। आणि ही भेंडीची भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा मस्त लागते। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का। भेंडी एकदम कुरकुरीत आणि आपल्या आवडीनुसार व्हावी असं जेव्हा वाटत असेल ना तेव्हा 1-2 फक्त त्या टिप्स आहेत तेवढ्या फॉलो केल्या की मस्त तुमच्या मनासारखी भेंडी तुम्हाला भेटेल। कारण भेंडी धुतल्यानंतर ना ती पूर्णपणे सुकवून घ्यायला हवी, नाहीतर मग ती चिकट होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी तेलामध्ये सुरुवातीला चांगली 5 मिनटं तरी परतवून घ्यायची, म्हणजे काय होतं भेंडीतलं सगळं पाणी जाऊन ती चांगली कुरकुरीत व्हायला मदत होते। आणि मस्त असा मसाला असेल तर तुमची भेंडी म्हणजे लाजवाबच बनणार आहे। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि मस्त अशी रेसिपी तुमच्या घरी सर्वांना खाऊ घाला।